आज दिनांक 21 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह गडकरी चौक या ठिकाणी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। प्रहार कामगार संघटना संस्थापक नामदार बच्चूभाऊ कडू हे राज्यमंत्री कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना रेल्वे माल धक्का नाशिक रोड व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रमुख रामबाबा पठारे यांची मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री यांच्या दालनात मीटिंग झाली असता त्या मीटिंगला नरेंद्र पाटील शिंदे व सर्वच कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते। त्या मीटिंग मध्ये कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या समोर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनी प्रहार कामगार संघटना नाशिक रोड रेल्वे माल धक्का यांना 2 बॉक्सचे काम व 60 नोंदणी फॉर्म देण्याचे कबूल केले। तसेच आदेशित करण्यात आले असताना आज सलग 4 ते 5 वर्षे झाले असून कामगार मंत्री यांचे आदेशपत्रही दिले। अनेक मीटिंगा झाल्या परंतु प्रहार कामगार संघटनेच्या लोकांना कामगार उपायुक्त यांनी कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाहीये। या उलट कामगार उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटनेची नेहमी बाजू मांडून न्याय देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन समोरील युनियनला वारंवार मदत करीत आहे। यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे। वेळोवेळी प्रहार कामगार संघटनेने आंदोलने निवेदने देऊनही तसेच दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी रेल्वे माल धक्का नाशिक रोड येथे बेमुदत उपोषण केले असता त्या उपोषणास किमान 4 दिवस लागले। उपोषण सोडविण्यावेळी या लोकांनी मीटिंग लावली असता फसवे खोटे आश्वासन देऊन अन्याय अत्याचार केलाय व जी कामाची मागणी होती ते काम दिले नाहीये। सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्त यांनी करून द्यावे, अन्यथा येत्या 24 जुलैला कामगार उपायुक्त सातपूर यांच्या दालनात स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे। यासह सर्वस्वी कामगार उपायुक्त विकास माळीसह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मुकादम रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवळी, रवी जगताप हेच सर्व लोक मला आत्मदहन करण्यासाठी भाग पाडण्यास जबाबदार राहतील असा गंभीर इशारा पत्रकार परिषदेत प्रमोद सोनकांबळे अध्यक्ष प्रहार कामगार संघटना नाशिक रोड यांनी दिलाय। जीवनाला कंटाळलेलो आहे, अक्षरशः आमची उपासमार होते परंतु ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची कीव येत नाही, कुठल्याही प्रकारचं यांना असं वाटत नाही की ह्या लोकांना काम दिलं जावा। परंतु आज मी स्वतः जीवाला कंटाळून आज प्रहार कामगार संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज येत्या 24 तारखेला आदरणीय कामगार उपायुक्त विकास माळी साहेब व आदरणीय सहाय्यक कामगार श्री चंद्रकांत बिरार साहेब यांच्या दालनामध्ये मी स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून मी स्वतःला काडी लावून घेणार आहे, म्हणजे मी आत्मदहन करणार आहे। आणि याचे पूर्ण जबाबदार हे कामगार उपायुक्त साहेबच राहणार आहे, कारण ह्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित न्याय दिला नाही आणि वेळोवेळी आमच्यावरती अन्याय अत्याचार करत राहिले। त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, अनिल आहिरे, भारत निकम, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, नाना चंद्र मोरे, लखन गवळी, रवी जगताप ह्या लोकांमुळे मी हे आत्मदहन करीत आहे। आणि माझ्या जीविताला कुठल्याही प्रकारचा कुठलीही हानी पोचली तर याचे जबाबदार कामगार उपायुक्त साहेबच राहतील व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे हे मुकद्दम राहतील। हेच लोक माझ्या या आत्मदहनाला कारणीभूत आहे। इतकं बोलतो आणि माझं प्रहार संघटनेचे संस्थापक माजी कामगार राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शेतकरी दिव्यांग कामगार यांच्यासाठी नेहमी कार्यरत असतात, काम करत असतात। गेल्या 3 वर्षापूर्वी कामगार राज्यमंत्री असताना कामगार विभागाचे अधिकारी, माथाडी मंडळाचे अधिकारी आणि ज्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जे काही वेअर हाऊस आहेत किंवा त्याचा जो धक्का आहे, माल धक्का आहे, जिथे ते सिमेंट उतरवणे किंवा इतर वस्तू उतरवणे वगैरे काम केले जातात, त्या ठिकाणी काही कामगार विविध संघटनांच्या माध्यमातून काम करत असतात। काही त्यामध्ये माथाडी बोर्ड रजिस्ट्रेशन झालेले किंवा काही रजिस्ट्रेशन न झालेले असे कामगार आहेत। खरं तर आमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून
असंख्य कामगार तिथे अनेक वर्षापासून काम करत आलेले आहेत आणि त्या संदर्भातच आमची मुंबईला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये 2 बॉक्स आणि 60 कामगारांना नोंदणीकृत करून तिथं काम देण्याचं ठरलेलं होतं। परंतु त्यानंतरही माथाडी मंडळाचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एका विशिष्ट अशा कामगार संघटनेकडेच लक्ष देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात काम दिल्याच्या अनेक तक्रारी आजपर्यंत आहेत। याबाबत आम्ही तुमच्या माध्यमातून कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना, माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सूचित करतोय। बच्चूभाऊ कडूंचं आणि प्रहार संघटनेचे एक वाक्य आहे, माना तो गांधीगिरी नाही तो भगतसिंगगिरी। आज आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतोय, तुम्ही 24 तारखेच्या आत योग्य तो निर्णय घेऊन झालेल्या निर्णयानुसार आमच्या प्रहार संघटनेच्या कामगारांना आता 2 बॉक्स आणि 60 कामगारांची तुम्ही नोंदणी करून घ्या। आणि दुसरी गोष्ट अशी, आम्हाला ही पण गोष्ट माहीत झालेली आहे, असंख्य अशा परप्रांतीय कामगारांना जे इथले स्थानिक नाहीत, ज्यांनी इथं म्हणजे जास्त वर्ष काम केलेलं नाही, अशा कामगारांना आमचे हे सर्व स्थानिक जे कामगार आहेत 125-150 त्यांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही बाहेरच्या परप्रांतीयांना माथाडी बोर्डाकडे, माथाडी कामगार नोंदणी केलेली आहे। याच्यामध्ये कामगार विभागाच्या, माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा पण समावेश आहे, हात आहेत। तुम्ही स्थानिकांच्या पोटावर पाय देऊन त्यांना देण्याचं कारण काय? याबाबतची तुम्ही 24 तारखेच्या आत चौकशी करून योग्य तो अहवाल ही जी पत्रकार परिषद ही याच्यासाठी घेतली आहे आपण। पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो की मी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे, रेल्वे माल धक्का प्रहार कामगार संघटना अध्यक्ष। माझा विषय असा होता की आदरणीय बच्चूभाऊ कडू ज्या वेळेस कामगार मंत्री होते, तर कामगार मंत्री असताना आमच्या जवळची एक युनियन आहे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, यांची आणि आमची एक संयुक्त मीटिंग लावण्यात आली मुंबई येथे दालनामध्ये। आणि तेथे बच्चूभाऊ कडू यांनी, कामगार मंत्री यांनी एक आदेश दिला की प्रहार कामगार संघटनेला 2 बॉक्स काम व 60 नोंदणी फॉर्म देण्यात यावे। तसेच जसा आदेश झाला, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनीही 2 बॉक्सचे नियोजन दिले। तसंच आम्ही कामगार उपायुक्त साहेब नाशिक सातपूर येथे आलो असता त्यांना अनेक निवेदनं दिले, अनेक मिटिंगा झाल्या, परंतु ते आम्हाला व्यवस्थित नियोजन केलं नाही। आणि ज्या वेळेस आम्ही त्यांना कामाची मागणी केली तर टाळाटाळ केली। अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो, परंतु त्यांनी आम्हाला काही काम दिलं नाही। प्रहार कामगार संघटनेला आज कुठल्याही प्रकारचं काम नाही। आज अनेक कामगार भुकेने त्रास झालेले, त्यांना काम नाही। आणि मुळातच मला हे समजतंय की कामगार उपायुक्त साहेब हे वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला वारंवार मदत करताय। आणि आज मी 24/7/2025 रोजी आदरणीय कामगार उपायुक्त साहेब यांच्या दालनामध्ये आत्मदहन करणार आहे। मी प्रहार कामगार संघटना अध्यक्ष, नाशिक रोड अध्यक्ष प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे। विषय रेल्वे माल धक्का। रेल्वे माल धक्क्यावरती आदरणीय बच्चूभाऊ कडू हे ज्या वेळेस कामगार मंत्री होते, कामगार मंत्री असताना बच्चूभाऊ कडू यांच्या दालनामध्ये प्रहार कामगार संघटना, तसेच माथाडी कामगार संघटना, सिटू कामगार संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटना व राष्ट्रीय दलित पॅंथर कामगार संघटना अशा कामगार संघटनेची एक संयुक्त मीटिंग लावण्यात आली। त्या मीटिंगमध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनकडनं 2 बॉक्स काम व 60 नोंदणी फॉर्म देण्याचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या दालनामध्ये 2 बॉक्स देण्याचे आदेशित करण्यात आले। व ते आदेश ज्यावेळेस झाले
मी नाशिकमध्ये आल्यानंतर कामगार उपायुक्त आदरणीय माळी साहेब व दाभाडे साहेब या लोकांकडे वारंवार पत्रव्यवहार केले, मिटिंगा केल्या, त्यांच्याकडे अनेक वेळा चक्रा मारल्या, परंतु या लोकांनी प्रहार कामगार संघटनेची बाजू न मांडता यांनी वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व सर्व मुकादम लोकांचीच बाजू मांडली। यांनी अनेक वेळा आम्हाला टाळाटाळ करून आम्हाला काम देण्याचं आश्वासन दिलं असताना मी 24/2/2025 रोजी रेल्वे माल धक्का येथे बेमुदत उपोषण केले असता यांनी एक मीटिंग लावली। त्या मीटिंगमध्ये यांनी कामाचे आश्वासन दिले, परंतु ते आजपर्यंत ते काम आमचे झाले नाही। आजही ते आम्हाला वारंवार टाळत राहिले। त्यांनी खोटे आश्वासन देऊन आम्हाला अन्याय अत्याचार केला। आज नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक।